नाशिकच्या पवित्र गोदावरी नदीत मोठ्या प्रमाणावर माशांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून नदीपात्रात लाखोंच्या संख्येने मोठे मासे मृतावस्थेत आढळून आले. या प्रकारामुळे पर्यावरण प्रेमी, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पर्यावरण प्रेमी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे जिल्हा ॲडव्होकेट सुरेश आव्हाड आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे दत्तू बोडके यांनी घटनास्थळी भेट देत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. गोदावरी नदीतील जलप्रदूषण, सांडपाण्याचा विसर्ग किंवा इतर कारणांमुळे हा प्रकार घडला असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली असून याबाबत तातडीने वैज्ञानिक तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश आव्हाड आणि प्रहारचे दत्तू बोडके यांनी सांगितले की संध्याकाळपर्यंत नदीतील मृत मासे पूर्णपणे हटवण्यात आले नाही तर सोमवारी नाशिक महानगरपालिका आयुक्त कार्यालय व महापौरांच्या दालनासमोर हे मृत मासे घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल. प्रशासनावर टीका करत गोदावरी नदीची अशी दुर्दशा होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. नदी संवर्धनासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले जात असताना प्रत्यक्षात नदीचे प्रदूषण रोखण्यात यंत्रणा अपयशी ठरते असे म्हटले. या घटनेमुळे नागरिकांमध्ये आरोग्याच्या दृष्टीने ही चिंता व्यक्त केली जात असून दुर्गंधीमुळे परिसरातील रहिवाशांना त्रास सहन करावा लागतोय. संबंधित विभागांनी मृत माशांचे नमुने तपासणीसाठी पाठवून मृत्यूमागील नेमके कारण जाहीर करावे अशी मागणीही जोर धरू लागली आहे. गोदावरी नदीतील या भीषण प्रकारामुळे प्रशासनाच्या पर्यावरण विषयक उपाययोजनांवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले असून आता प्रशासन यावर काय कारवाई करते याकडे संपूर्ण नाशिककरांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक. आज खरं तर आपण बघतो आहोत की नाशिक महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात एकीकडे कुंभमेळा येऊ घातला आहे. त्याचं परवा ध्वजारोहण पण झालेलं आहे, म्हणजे कुंभमेळ्याची एक सुरुवात झालेली आहे. त्या निमित्ताने नाशिक महानगरपालिकेकडे लाखो रुपये, कोटी रुपये केवळ आणि केवळ गोदा स्वच्छतेच्या नावाखाली नमामि गोदा म्हणून जो प्रोजेक्ट आलेला आहे त्यासाठी पहिले 1800 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली होती. परंतु त्यानंतर काही समिती संस्थांनी त्यांना ती वाढीव करण्यात येऊन 3000 कोटी रुपयांपर्यंत तरतूद केवळ आणि केवळ गोदावरी नदी स्वच्छ आणि सुशोभीकरण करण्यासाठी करण्यात आलेली आहे. मात्र आपण जर बघितलं असेल तर गेल्या काही 3-4 दिवसांपासून हे पाणी अक्षरशः म्हणजे एक विषारी पाणी झालेलं आहे. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात मासे होते. ते माशांचा आज नाही तर गेल्या अनेक दिवसांपासून त्यांचा तो मृत्यू झालेला दिसतोय. मृत अवस्थेत इथं मासे सापडलेले आहेत. आज येताना अनेक लोक सकाळी ज्यावेळेस इथं मॉर्निंग वॉकला आले त्यावेळेस काही लोकांच्या आम्हाला तक्रारी आल्या की साहेब खूप असा घाणेरडा वास येतोय, नदीमध्ये काहीतरी कुजलेला आहे. जेव्हा येऊन बघितलं तर तेव्हा लाखो मोठमोठे मासे, बरं हे छोटे नाहीयेत, असे मासे मेलेले आहेत. याचा अर्थ असा आहे की हे संपूर्ण पाणी विषारी आहे. दुसरीकडे आपण जर बघितलं असेल तर रामकुंडावर जर गेलं तर आज मोठ्या प्रमाणात अधिक मास सुरू आहे आणि लाखो भाविक तिथे अधिक मासानिमित्ताने आंघोळ स्नान करण्यासाठी येत आहेत. त्याच पद्धतीने हे पाणी तीर्थरूपाने पितायत, ग्रहण करतायत. आज त्यांच्या आरोग्याचा देखील इथे प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि इथे असणारे आमच्या काही सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेकदा आयुक्त साहेबांना फोन लावण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, महापौर उपमहापौर यांच्याशी संपर्क करण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला. मात्र असं ऐकत आहे की त्यांनी कुठल्याही प्रकारचे फोन उचललेले नाही. म्हणजे निर्णय प्रशासन करतं काय? केवळ आणि केवळ लाखो रुपये खर्च, जो कोट्यवधी रुपये खर्च केवळ कागदोपत्रीच करतायत की काय? आज एकीकडे बघितलं असेल तर पाणवेली काढण्यासाठी जी यंत्रणा आहे तिच्यावर लाखो रुपये खर्च करण्यात आले, परंतु आजही पाणवेली आपण बघितलं असेल त्याच्या अवतीभोवती पसरलेला आहे. आणि याच्यामध्ये जे सांडपाणी सोडलेलं आहे किंवा याच्यामध्ये जे विषारी पाणी गेलेलं आहे याचा स्रोत अद्याप सापडत नाहीत का? अनेकदा यांना हायकोर्ट असेल किंवा ज्या हरित लवाद असेल यांनी यांचे कान टोचलेले आहे की तुम्ही त्याच्यात लवकर सुधारणा करा. एसटीपीच्या नावाखाली अनेक प्रकारचे मोठे प्रोजेक्ट आणतायत, परंतु तोपर्यंत काय? तोपर्यंत अनेक माणसं इथं त्यांचा जीव जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आमची इथं महानगरपालिकेकडे मागणी असणार आहे की लवकरात लवकर हे जे मृत झालेले मासे किंवा जो पेनिट स्मेल येतोय, जो घाणेरडा वास येतोय, हा लवकर मासे काढून घेण्यात यावे. आणि हे जे पाणी हे सुरक्षित कसं होईल किंवा हे शुद्ध कसं होईल यासाठी त्यांनी प्रयत्न करायला हवा, अन्यथा मोठं जन आंदोलन करण्यात येईल असा इशारा आम्ही येथे देत आहोत. खरं तर महापालिका निवडणुकीच्या अगोदर मुख्यमंत्री महोदय म्हणाले गोदावरी नदीचं पाणी आम्ही पिण्यालायक करू. मुख्यमंत्री साहेब, आज तुम्ही हे मृत माशांचं पाणी आमच्या साधू संतांना पाजतायत, देशभर येणाऱ्या भाविकांना तीर्थ म्हणून हे पाणी पाजतायत, शोकांतिका आहेत. आम्हाला आता म्हणजे काय बोलावं याचं सुद्धा वाटतंय. आम्ही जेव्हा आज सकाळी बघतोय हजारोच्या संख्येने मासे इथं मृत अवस्थेत पडलेले आहेत आणि प्रशासनाचं, सत्ताधाऱ्यांचं पूर्ण दुर्लक्ष आहे. आम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना आज हा इशारा देतोय, आज सायंकाळपर्यंत जर हे मासे सर्व इथून काढले गेले नाही तर सोमवारी सकाळी आम्ही सर्व मासे आयुक्त कार्यालय आणि महापौर कार्यालयाच्या दालनामध्ये थेट घेऊन बसणार. कायदा सुव्यवस्था बिघडली तर जबाबदारी प्रशासनाची
आणि महापौरांची असणार आहेत हे सांगतोय. मुद्दा लक्षात घ्या, 200 कोटी रुपये क्लीन गोदा बॉन्डच्या नावावर आणलेत. कुठे आहेत ते? अरे तुमचा पगार 2 लाख, 1.5 लाख, 2.5 लाख रुपयापर्यंत, तुम्हाला एसी, राहायला सरकारचं घर, गाडी, आणि निर्लज्जपणा एवढा तर तुम्हाला आई गोदावरी मातेकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये. तर हे असं चालणार नाही. जर तुम्हाला होत नसेल तर सर्व अधिकारी राजीनाम्यातून बाहेर जावे आणि जे आता सत्ताधारी आहेत त्यांना जर गोदावरी मातेची सेवा करता येत नसेल, या गोदावरी मातेच्या हिंदू धर्माच्या नावावर जर सत्ता घेऊन इकडे दुर्लक्ष होत असेल तर त्यांना या पदावर बसण्याचा काही अधिकार नाही. त्याच्यामुळे आजचा दिवस त्यांच्याकडे आहे आणि उद्यापासून मग आमचा दिवस सुरू होणार आहे. धन्यवाद.